के बाद स्कोर हुआ है 10 रन। पावर प्ले इस समय मैदान में चल रहा है। टॉस जीता है जय बजरंग शिगवे के कैप्टन ने और टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी करने का फैसला। देखना है दूसरे ओवर में गेंदबाजी के लिए किसे लाया जाता है। विलास जी जाधव, आपसे रिक्वेस्ट है। सोमनाथ, दूसरे ओवर में गेंदबाजी करने के लिए आए हैं सोमनाथ। और सोमनाथ की गेंद होगी राठौड़ को। सेकेंड ओवर शुरू होने वाला है। पावर प्ले चल रहा है। शॉर्ट गेंद थी, धकेला गेंद को एक्स्ट्रा कवर की ओर और इस प्रकार से अपना अकाउंट ओपन किया, खाता खोला। इसके साथ ही राठौड़ ने, जयलाल राठौड़ एक जाने माने खिलाड़ी, टेनिस क्रिकेट में अंडरआर्म खिलाड़ियों की लिस्ट में नासिक में जाने माने खिलाड़ी जयलाल राठौड़। गणेश इस समय स्ट्राइक पर हैं और जिस अंदाज में पिछले ओवर की आखिरी गेंद पर स्ट्रोक खेला गया था गणेश द्वारा, उसे देखते हुए मिड ऑफ के खिलाड़ी को लॉन्ग ऑफ पर भेजा गया है। डीप स्क्वायर लेग को 30 गज के दायरे में बुला लिया गया है। अगली गेंद रिवर्स स्वीप, क्या शॉट खेला है गणेश ने, क्या शॉट खेला है। देखिए रिवर्स स्वीप का स्ट्रोक खेलना इतना आसान तो नहीं होता है। कलेक्शन अच्छा, प्लेसमेंट अच्छा, टाइमिंग अच्छा। Over the row, 4 runs. बैक टू बैक 2 चौके गणेश द्वारा। बहुत सुंदर बैटिंग कर रहे हैं गणेश। 19 रनों पर पहुंच गया है स्कोर। और जिस अंदाज में पिछली 2 गेंदों पर 2 सिक्सर्स लगाए गणेश ने, उसे देखकर डीप बैकवर्ड पॉइंट पर एक खिलाड़ी को भेजा गया है। ऑन साइड में 4 खिलाड़ी देखे जा सकते हैं 30 गज के दायरे में। लॉन्ग लेग, स्क्वायर लेग, मिड विकेट और मिड ऑन। दीपक की गेंद स्टेप आउट, ओ इस बार नॉन स्ट्राइकिंग गेंद के स्टंप पर जाकर टकराई गेंद। बहुत तेज स्ट्रोक खेला गया था गणेश द्वारा। अपने बॉटम के पायचों को ऊपर करके खेल रहे हैं बैट्समैन। जयलाल राठौड़ स्ट्राइक पर है। 20 रन बने हैं सेकंड ओवर का खेल प्रगति पर। गेंदबाजी के लिए तैयार हैं दीपक एक बार फिर। और जयलाल राठौड़ के लिए डीप स्क्वायर लेग और लॉन्ग ऑन। यॉर्कर लेंथ की गेंद, स्टीयर किया गेंद को थर्ड मैन की ओर। एनिवर्सरी है राजू भाई जानी की आज, और मास्टर स्पोर्ट्स क्लब के सभी सदस्यगण उन्हें यहां पर बधाई देते हुए एनिवर्सरी की। 21 रन, 21 रन। एक बार फिर गणेश हैं स्ट्राइक पर। दीपक नेक्स्ट बॉल लेकर बैकफुट पर जाकर सुंदर अंदाज में ड्राइव किया है गेंद को। क्या स्ट्रोक खेला है गणेश ने, लाजवाब बैटिंग। 4 चौथा चौका गणेश के बल्ले से।
है और 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है साउथ बॉयज का 1 विकेट के नुकसान पर 25। पावर प्ले का खेल पूरा हो गया है। गणेश आए हैं गेंदबाजी के मोर्चे पर शिगवे की ओर से। तीसरे ओवर में गणेश के ओवर की पहली गेंद का मुकाबला करेंगे जयलाल राठौड़। लॉफ किया है गेंद को डीप मिड विकेट की ओर। देखना है, बहुत तेज दौड़े एक फील्डर गेंद को रोकने के लिए, लेकिन रोकने में नाकाम। वन बाउंस बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। लेग डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन। चौका आया, 29 रन, 29। जयलाल राठौड़ अगली गेंद लेकर आओ, सुंदर अंदाज में खेला। अधूरा स्वीप जिसे कहा जा सकता है। जयलाल दूसरा रन लेने के लिए निकल गए हैं। 2 रन इस प्रकार से जयलाल राठौड़ के खाते में, और इसके साथ ही बढ़ती हुई रन संख्या पहुंच गई है अब 31 रनों पर। 2.2 ओवर्स, 31। क्या सुंदर बैटिंग कर रहे हैं गणेश। 4 चौके अभी तक गणेश ने लगाए हैं। 21 रन बनाकर खेल रहे हैं। अगली गेंद लेकर तैयार होते हुए गेंदबाज एक बार फिर। गणेश की गेंद ऑफ स्टंप से थोड़ी बाहर की तरफ जाती हुई गेंद, फुल लेन गेंद थी। थोड़ा सा आगे आए थे गेंद को खेलने के लिए, जिसे क्रिकेट की जबान में शफल हुए थे बैट्समैन। प्रयास किया गया, काफी देर के बाद एक डॉट गेंद भी देखने को मिली है। इस बीच कैंप रोड से अगली गेंद लेकर तैयार हैं एक बार फिर गेंदबाज गणेश। राठौड़ रिवर्स स्वीप करने के चक्कर में बीट हो गए इस बार। 31 रन। तीसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर है। मास्टर स्पोर्ट्स क्लब आनंद रोड का यह मैदान एक बार फिर विजय भोर चषक 24वें वर्ष में प्रवेश किया है। 24th। स्टेप आउट होकर खेला फुल लेन गेंद को एक्स्ट्रा कवर की ओर। फील्डर वहां मौजूद जरूर थे, लेकिन उनकी पहुंच से बाहर। जयलाल राठौड़ ने दूसरा रन कंप्लीट कर लिया है। इसके साथ ही साउथ बॉयज का बढ़ता हुआ स्कोर पहुंच चुका है अब 33 रन पर। अच्छी शुरुआत कही जा सकती है साउथ बॉयज की ओर से। तेज शुरुआत। गणेश टू जयलाल वंस अगेन। देख रहे हैं, बल्ले का किनारा लिया गेंद ने और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की गेंद को लपकने में। कॉट बिहाइंड। इसके साथ ही विकेट नंबर 2। 3 ओवर का खेल कंप्लीट हो गया है। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है साउथ बॉयज का 2 विकेटों के नुकसान पर 11 रन प्रति ओवर के रन रेट से 33 रन। 10 रनों की इनिंग खेलकर वापस लौट रहे हैं जयलाल राठौड़। गणेश 21 रन बनाकर खेल रहे हैं। जयलाल राठौड़ का स्थान लेने के लिए नए बल्लेबाज मैदान में पहुंच रहे हैं राजेश। चौथा ओवर शुरू होने वाला है और चौथे ओवर में क्या कुछ घटनाएं घटती हैं, क्या उतार चढ़ाव आते हैं, इसका लेखा जोखा लेकर आपके सामने आ रहे हैं नासिक के बहुत ही, मैं समझता हूं बल्कि नासिक में एकमात्र मेरे आवड़ते कमेंटेटर मराठी के सम्माननीय संदीप बोराड़े सर। आइए चलते हैं बोराड़े सर के पास। बोराड़े सर, गुड मॉर्निंग। हेलो,
धन्यवाद मुन्नाजी. हो, यावेळेस गुडलाईन स्पॉटवर चेंडू पिच होतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा राईस होतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. चौथं षटक प्रगतीपथावर. मैदानावर उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचं त्याचसोबत मास्टर स्पोर्ट्स क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत असेल. चौथं षटक प्रगतीपथावर. फुल टॉस, खराब चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. यस, पंचांकडनं इशारा येतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. एक अवंतर धाव मिळेल, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 नी वाढते. 2 गडी बाद, 34 धावा. ऑन साइडला खिचून काढलाय. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताय गणेश लोंढे, मात्र खराब कॉल. यावेळेस धाव बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र यस, स्क्वेअर लेग पंचांकडनं इशारा येतोय. शॉर्ट रन. यस, शॉर्ट रन. बॅट्समन कृपया आपला बॉटम लोअर खाली घ्यायची आहे. स्क्वेअर लेग पंच. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. देवळाली कॅम्प एंड कडनं स्टेअर केलाय. पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1 नी वाढेल. 36 धावा धावपल करावं लागताय. 24वे हे सीझन पर्व. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेली ही सर्वात मोठी स्पर्धा. 24वे पर्व, 24वे सीझन आज पासून या स्पर्धेचा प्रवास सुरू होतोय. स्थानिक संघ जय बजरंग नाणेफेक जिंकतोय, क्षेत्ररक्षण करतोय. लेग समोर टाकलेला चेंडू, लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळून काढलाय. ड्राइव्ह केलाय, चेंडू डीप मध्ये जातोय. काऊ कॉर्नर सीमारेषे जवळ. क्षेत्ररक्षण रिटर्न देखील चांगला केला जातोय. 2 धावा मात्र फेकी येईपर्यंत केलं जात आहे. सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये दाखल होत आहे. 2 धावा कंप्लीट केले जात आहे. धावसंख्या 38. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये मैदानावर नाशिक लोकसभा परिक्षेत्राचे लोकप्रिय खासदार सन्माननीय हेमंत अप्पा यांच्या उपस्थितीमध्ये चेंडू थोडासा राईज झाला. मिस टाइम स्ट्रोक खेळला जातोय. हवेत चेंडू लॉफ्ट झाला. दुसरी धाव देखील कंप्लीट होते. अतिशय सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट मैदानावर बघायला मिळते. 2 धावा येत आहे. 40 धावा धावफल करावं लागताय चौथ्या षटकाच्या खेळामध्ये. 6 षटकांचा हा सामना मित्रांनो. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसामधला पहिला सामना मैदानावर खेळला जातोय. दीपक पुन्हा एकदा यावेळेस मैदानाच्या डाव्या बाजूला डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जातोय. सीमा रेषेजवळ क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल कंप्लीट केली जाते. चांगला रिटर्न त्या ठिकाणी केला जातोय. या एक धावेच्या माध्यमातून धावसंख्या वाढेल. 41 धावा धावफल करावं लागताय. 4 षटकांची समाप्ती होते. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये नाशिक लोकसभा परिक्षेत्राचे लोकप्रिय खासदार सन्माननीय हेमंतप्पा गोडसे यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ साजरा झाला. अनेक मान्यवर प्रमुख अतिथीगण. यस, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद, 41 धावा. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मास्टर स्पोर्ट्स क्लबचे सन्माननीय अध्यक्ष सुनीलजी दिनकर सर, कार्याध्यक्ष सुदाम भाऊ, त्याचसोबत सर्व मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा रंगला. कैलासवासी विजय भोर ट्रॉफी या स्पर्धेचा हा आजचा उद्घाटनाचा पहिला दिवस आणि 24वे पर्व या सीझनचं आहे. हे पर्व आहे जय बजरंग संघ, स्थानिक संघ, देवळाली कॅम्प परिसरातील शिंगवे गावातील हा स्थानिक संघ सलग या स्पर्धेचं, या सामन्याचं देखील या संघाचं वैशिष्ट्य मला सांगावंसं वाटतंय की जय बजरंग संघ या
स्पर्धेमध्ये सलग 24व्या सीझन मध्ये देखील सहभागी होतोय. या संघाचं विशेष कौतुक असेल. स्ट्राइक घेतोय राजेश. नॉन स्ट्राइक एंडला गणेश लोंढे. गोलंदाजी मार्कवर गणेश. ओर द विकेट. एक 7-8 पाऊलांचा स्टार्ट. ओ हवेत चेंडू लॉफ केलाय. खेळाडू चेंडूच्या खाली येतोय. ओ येस. खेळाडू बाद. झेल बाद होतोय. शॉर्टपिच चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक खेळला गेला. बऱ्याच वेळ चेंडू हवेमध्ये होता. खेळाडूकडे देखील भरपूर वेळ होता. चेंडूच्या खाली येतोय फिल्डर. एक अप्रतिम झेल आदर्श पद्धतीने त्या ठिकाणी टिपला जातोय. संघाला एक धक्का बसतोय. हॅलो. श्रीकांत सगर येत आहे. या अगोदरच्या चेंडूवर ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळला गेला होता, निश्चितच शेवटच्या स्लॉग ओव्हर्स मध्ये बॅट्समनचा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न असेल. त्या प्रयत्नामध्ये एक रिस्क असलेला स्ट्रोक खेळला गेला. फुल टॉस चेंडू खेळून काढलाय. ओ येस. लॉंग ऑफ रिझन मध्ये झेल पकडला जातोय आणि गणेश लोंढे यांच्या विकेटचं पतन होतंय. ऑन हॅट्रिक. स्पर्धेच्या सुरुवातीला पहिल्याच सामन्यामध्ये मात्र आज चांगल्या दर्जाचा खेळ बघायला मिळतोय. आता या ठिकाणी आजच्या स्पर्धेतलं या खेळातलं पहिलं रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी घोषित केलं जात आहे. सन्माननीय अमोल गोडसे यांच्या माध्यमातून गोलंदाज गणेश यांना जर हॅट्रिक घेतली तर रोख 1500 रुपयांचं पारितोषिक असेल. 5000 रुपयांचं पारितोषिक असेल. 5000 रुपयांचं पारितोषिक असेल. नवीन बॅट्समन भाऊसाहेब येत आहे. गणेश ओव्हर द विकेट. ऑन हॅट्रिक गणेश ओव्हर द विकेट. हो हो, चांगला चेंडू त्या ठिकाणी सन्मान केला गेलाय. सरळ बॅटने खेळून काढलेला फटका आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज गणेश कलेक्ट करताय, अडवताय, स्टॉप करताय. यावेळेस मात्र हॅट्रिकची संधी हुकते. मात्र गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूचं देखील गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम डिलिव्हरी. एक चांगला पिच केला. चांगल्या जागेवर त्या ठिकाणी चेंडू टाकला गेला. गणेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. विकेट कीपर दत्ता यांच्याकडनं चेंडू सरळ जातोय. शॉर्ट दरम्यान रिझन मध्ये निर्धाव चेंडू येतोय. अप्रतिम गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी केली जाते. ओव्हर द विकेट. मास्टर स्पोर्ट्स क्लब प्रेझेंट विजय बोर ट्रॉफी. हो, यावेळेस गुडलँड स्पॉटवर मिस टाइम स्ट्रोक खेळला जातोय. हवेत चेंडू. ओ येस. श्रीकांत सगर पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मिस टाइम स्ट्रोक खेळला गेला. हवेत बराच वेळ चेंडू होता आणि यस लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगला झेल. खेळाडू बाद. पाच चेंडूंचा या षटकातला खेळ पूर्ण होतोय.
5 चेंडू त्या ठिकाणी डिलिव्हर केलं गेलंय. अजूनपर्यंत एक देखील धाव या षटकामध्ये येत नाहीये. धाव संख्या स्थिर 5 गडी बाद 41 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर. या दरम्यान गोलंदाज गणेश यांच्यासाठी मात्र रोख रकमेचं पारितोषिक जाहीर होत आहे. सन्माननीय अमोल घोडसे यांच्या माध्यमातून 2000 रुपये ओव्हर हॅट्रिक साठी त्या ठिकाणी गिफ्ट केले जात आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये रक्कम जमा होते. या षटकातला अंतिम चेंडू येतोय. बॅट्समन मात्र या इनिंग मधला पहिला चेंडू खेळत असताना भाऊसाहेब. धावसंख्या 5 गडी बाद 41. शॉर्ट पिच चेंडू आखूट टप्प्याचा मारा केला जातोय. पॉइंट रिजन मध्ये चेंडू स्टेअर केला जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. 5व्या षटकातल्या अंतिम चेंडूवर मात्र सिंगल कंप्लीट केली गेली. एकनी धावसंख्या वाढेल. 42 धावा धावपलकावर लागताय. या स्पर्धेतलं आजच्या पहिल्या दिवसातला पहिला सामना मैदानावर रंगला जातोय. पहिल्या इनिंग मधला 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागताय 5 गडी बाद 42 धावा. मित्रांनो, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून tenniscricket.in या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहे त्या ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील स्वागत असेल. सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये उपस्थित प्रेक्षक वर्ग सर्व मान्यवरांचं देखील स्वागत असेल. एक महत्वाचा कॉल असेल. यानंतरचा जो सामना खेळला जाईल आजच्या पहिल्या दिवसाच्या खेळामधला सुजोत 11 आणि सत्यम 11, कृपया दोन्ही संघांचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करावा. सुजोत 11 आणि सत्यम 11 कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करावा विनंती असेल. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागताय 5 गडी बाद 42 धावा. देवळाली कॅम्प एंड कडनं गोलंदाज महत्वाचं 6वं षटक टाकलं जातंय. शॉर्ट पिच चेंडू स्ट्रेट केलाय. ओहो, खराब क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी चूक होते. फंबल होतोय. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट केले जात आहे. धावसंख्या 2 वाढेल. 5 गडी बाद 44 धावा. या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण tenniscricket.in या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात केलं जात आहे. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस देखील बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. विकेटच्या मागच्या बाजूला दत्ताजी वावरे यष्टीचित करण्याचा प्रयत्न केला जातोय. विकेट किपिंग असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, या क्रिकेटच्या तिन्ही डिपार्टमेंट मध्ये मात्र जय बजरंग संघ अप्रतिम कामगिरी करतोय. टिलू पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. भाऊसाहेब साठी पुढचा चेंडू घेऊन येत आहे. यावेळेस स्टेप आउट. बिग हिट. येस, हवाई मार्गाने चेंडू सरळ जातोय. लॉंग रिजनच्या पलीकडे पंचांकडनं इशारा येतोय षटकार. एक शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर्स मध्ये काही चेंडू शिल्लक असताना याच पद्धतीची बॅटिंग फलंदाजांकडनं अपेक्षित असते. त्याच दर्जाची एक अग्रेसिव्ह बॅटिंग, आक्रमक फलंदाजी केली जाते. भाऊसाहेब यांच्या माध्यमातून खराब चेंडू होता. ओव्हर पिच डिलिव्हरी केली गेली आणि त्याचा अतिशय चांगला फायदा घेतला गेला. स्टेप आउट झाले बॅट्समन आणि चेंडू बॅटवर पिक केला आणि एक मजबूत स्ट्रोक खेळून काढला. एक चांगला स्ट्रोक, एक चांगला बॅटिंग आणि हवाई मार्गाने चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन रिजनच्या पलीकडे सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चांगला स्ट्रोक. स्टेप आउट झाले. उपस्थित प्रेक्षकांचं देखील मनोरंजन होतंय. या सकाळच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक मोठ्या संख्येने आज उपस्थित झालेत त्यांचं स्वागत असेल. प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय. चांगले स्ट्रोक खेळले जात आहे. या षटकामध्ये मात्र यश मिळतंय. षटकार येतोय. धावसंख्या 6 वाढेल. आता साऊथ बॉईज संघाचं धावांचं अर्धशतक पूर्ण होतोय. धावफलकावर लागतंय 5 गडी बाद 50 धावा. टिलू ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. या अगोदरचे सुरुवातीचे दोन्ही चेंडू ज्या पद्धतीने आखूट टप्प्याचे टाकले गेले, शॉर्ट पिच टाकले गेले, त्याचं यश मिळालं. मात्र तिसरा चेंडू मात्र खराब टाकला गेला. त्याला पनिशमेंट केली गेली. बॅट्समन कडनं पनिश केलं गेलं आणि हवाई मार्गाने चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. आता धावफलकावर लागतंय 50 धावा. स्ट्रायकिंग एंडला भाऊसाहेब. पुन्हा एकदा स्टेप आउट. एज शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू क्षेत्ररक्षण केलं गेलं. मात्र फेकी येईपर्यंत सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये दाखल होता बॅट्समन.
एकेरी धाव येते. डबल कॉर लागतंय 5 गडी बाद 51 धावा. शफल झाले ऑन साइडला खेळून काढलाय. डीप लॉंग लेग सीमा रेषेजवळ चेंडू जातोय. खेळाडू क्षेत्ररक्षक वेगाने धावत येत आहे, मात्र फेकी येईपर्यंत बॅट्समन सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये दाखल होत आहे. या 2 धावांसोबत धावफलक वाढेल. 5 गडी बाद 53 धावा. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू ऑन साइडला सुरेखरित्या टोलवला जातोय. डीप मध्ये चेंडू जातोय मिड विकेट रिजन जवळ सीमा रेषेजवळ. चांगला रिटर्न, मात्र बॅट्समन पुन्हा एकदा तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. खराब रिटर्न, खराब बॅकअप. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. ओहो, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. अतिशय गोंधळ मैदानावर दिसतोय. फंबल होत आहे. .5 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या या षटक संपते. 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 57 धावा धावफलकावर लागताय. जय बजरंग संघाला हा सामना जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता असेल. यानंतर आजच्या खेळातील दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक होते. येस सर. येस, सन्माननीय MR गवळी सर आणि सन्माननीय कोचर सर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक होते. कमेंट्री बॉक्सच्या समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता नाणेफेक होते. स्पर्धेच्या येस सत्यम संघ नाणेफेक जिंकतोय. सुजेत संघ, दोन्ही सिडको आणि सातपूर परिसरातील हे नावाजलेले संघ या स्पर्धेत सहभागी होत आहे. 6 षटकांचा सामना असेल. बॅट्समन प्लीज. 6 षटकांचा सामना असेल. थ्रो बॉलर चालणार नाही. आंतरराष्ट्रीय नियमानुसार व्हाईट बॉल असेल. मंकड विकेटची वॉर्निंग असेल. लेग बिफोर चालू आहे, त्याची काळजी घ्यायची आहे. लेग बिफोर द विकेट चालू आहे. अतिशय महत्वाची सूचना मित्रांनो, खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. लेग बिफोर द विकेट चालू आहे. त्यानंतर मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर असेल. सुपर ओव्हर टाय झाली तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर असेल. याची नोंद घ्यायची आहे. आंतरराष्ट्रीय नियमानुसार ही स्पर्धा खेळवली जाते, याची आपण नोंद घ्यायची आहे. सत्यम संघ नाणेफेक जिंकतोय. रोहित परब सर. डिसिजन रोहित परब. डिसिजन फिल्डिंग. ओके 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 ठीक.
सन्माननीय कोचर सरांचं देखील मनापासून स्वागत आहे. नाणेफेकीसाठी ते उपस्थित होते. MR गवळी सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न झाली दुसऱ्या सामन्याची. या दोन्ही खेळाडूंना देखील शुभेच्छा असेल. बॅट्समन जय बजरंग संघाचे आघाडीचे दोन्ही बॅट्समन मैदानात येत आहे. 59 धावांचं लक्ष असेल. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा मला सांगायला आवडेल की या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण tenniscricket.in या YouTube चॅनलवर केलं जात आहे. क्रिकेट विश्वातील हॅलो चेक संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण YouTube चॅनलच्या माध्यमातून केलं जात आहे. हॅलो, सेकंड इनिंग सुरू होते. स्ट्रायकिंग एंडला श्रेयस, नॉन स्ट्राइक एंडला अनुभवी क्रिकेटपटू. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मला सांगायला आवडेल की जो बॅटिंग करणारा संघ जय बजरंग सलग 24व्या वर्षी या स्पर्धेत सहभागी होतोय. गोलंदाजी मार्कवर राजेश ओव्हर द विकेट. पहिला चेंडू देवळाली कॅम्प एंड कडनं पहिलं षटक टाकलं जात आहे. पॉवर प्ले मधलं पहिलं षटक. दोन खेळाडू 38 सीमारेषेच्या बाहेर. कुठले स्पॉट, ओहो लाजवाब. यस, मुख्य पंचांकडनं मात्र डेट घोषित केला जातोय चेंडू. कैलासवासी विजय भोर या स्पर्धेचा हे 24वा पर्व. विशेष की या 24व्या सीझन मध्ये या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण YouTube चॅनलच्या माध्यमातून केलं जात आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असलेली ही मोठी स्पर्धा. सन्माननीय अध्यक्ष मास्टर स्पोर्ट्स क्लबचे सुनीलजी दिनकर सर, कार्याध्यक्ष सुदाम भाऊ आणि सर्व मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळून काढलाय. ऑन ड्राईव्ह 38 सीमा रेषेजवळ भाऊसाहेब तैनात. सिंगल कंप्लीट केली जाते. श्रेयसच्या या सिंगल धावेच्या एकेरी धावेच्या माध्यमातून जय बजरंग संघ आपला अकाउंट ओपन करतोय. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे 36 चेंडूंमध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावर. दोन खेळाडू 38 सीमारेषेच्या बाहेर तैनात. राजेश ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू पॉइंट रिजन मध्ये स्टेअर केला गेला. चेंडूला दिशा दिली गेली दत्ता यांच्याकडनं. जबाबदारीने खेळ करण्याचा प्रयत्न असेल. चांगला स्ट्रोक. गोलंदाज देखील एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. नियंत्रित मारा. सिंगल कंप्लीट. 2 धावा. हवेत खेळून काढलाय. श्रीकांत झेल सुटतोय. चार धावा धावपल करावं लागतंय. यावेळेस कव्हर रिजन मध्ये श्रीकांत सगर चेंडूच्या खाली आले होते. झेल सुटतोय. चूक होते. ओ स्क्वेअर कट. मजबूत फटका. पॉइंट रिजनच्या खेळाडूच्या डोक्यावरनं मारलेला फटका. क्षेत्ररक्षक धावताय, प्रयत्न करताय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न असेल. अप्रतिम स्ट्रोक. ऑफ स्टंपवर टाकलेला शॉर्ट पिच चेंडू. रूम बनवला. एक चांगली जागा होती. एक मजबूत स्ट्रोक. स्क्वेअर कट खेळला गेला. पॉइंटला उभा असलेल्या खेळाडूच्या डोक्यावरनं चेंडू सरळ जातोय डीप मध्ये.
क्षेत्ररक्षक धावताय, मात्र फेकी येईपर्यंत 3 धावा वेगाने कंप्लीट केले जात आहे. धावफलक जाऊन पोहोचते बिनबाद 7. ज्या पद्धतीने या अगोदरच्या चेंडूवर हवेत उडालेला झेल त्या ठिकाणी कव्हर रिजन मध्ये सुटला गेला, निश्चितच येणाऱ्या खेळामध्ये त्याचे परिणाम या संघाला भोगावे लागतील. साऊथ बॉईज संघाला राजेश ओव्हर द विकेट मारा करतोय. स्टेप आउट, ऑफ स्टंपवर टाकलेला सुरेख चेंडू, एक चांगली डिलिव्हरी त्या ठिकाणी केली गेली, पिच केलं गेला, ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. यावेळेस मात्र आक्रमक पवित्रा धारण केला गेला दत्ताजी यांच्याकडनं. बॅट आणि बॉल मध्ये मात्र कॉन्टॅक्ट होत नाही. वेगानं चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल येतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर पॉवर प्ले मधलं या दुसऱ्या इनिंग मधलं पहिलं षटक टाकलं जाते. क्षेत्ररक्षणाच्या सजावटीमध्ये थोडासा बदल केला जातोय. डीप मिडविकेटचा खेळाडू क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला जातोय. दत्ता यांच्यासाठी एक रणनीती तयार केली जाते. लॉंग ऑफचा खेळाडू डीप घेतला जातोय. मिड ऑफचा खेळाडू मागे घेतला जातोय. सीमारेषेजवळ तैनात केला जातोय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आवश्यकता नव्हती. सरळ बॅटने तुम्ही खेळू शकता, एकेरी दुहेरी धावा वसूल करू शकता. प्रतिषटक 9.5 किंवा 10च्या सरासरीने तुम्हाला धावा वसूल करायच्या आहे. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पॉवर प्ले मधलं पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 7. अजूनपर्यंत कुठली क्षती नाहीये, नुकसान नाहीये. सुरुवात मात्र निश्चितच थोडीशी संयमी आणि हळूवार होते. जबाबदारीने खेळ करण्याचा प्रयत्न असेल, सेट झाल्यानंतर एक मोठे स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न असेल, मीटिंग्स कमी करायच्या आहे. सुरुवात होते खेळाची, खेळ थोडासा उशीर चालू झालाय. विनंती असेल पंच म्हणून तुम्ही बघत असाल की क्रिकेट विश्वामधले 2 लिजंड्स क्रिकेटर्स सन्माननीय मुख्य पंच अण्णाजी पाटे सर असतील, अधिकृत पंच म्हणून त्यांना ओळखलं जातं MCH अण्णाजी पाटे सर. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच जे आपण बघतोय व्हाईट जर्सीमध्ये सन्माननीय राजू सर शिंदे, नावाजलेले क्रिकेटपटू होते. अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळलेत. प्रचंड अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, पाठीशी आहे. सातत्यानं प्रदीर्घ क्रिकेट ते खेळलेत. ॲज अ विकेट कीपर म्हणून त्यांनी अनेक वर्ष क्रिकेट विश्व गाजवलं. आज मात्र ते मैदानावर नव्या भूमिकेमध्ये तुम्ही त्यांना बघू शकता. यस, दीपक येतोय गोलंदाजी मार्कवर साऊथ बॉईज संघाकडनं. धावसंख्या 7. दीपक, श्रेयस स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला दत्ता. हो, चांगला चेंडू यावेळेस स्टेअर करण्याचा प्रयत्न केला गेला. येस, थँक्यू सर. बॅट आणि बॉल मध्ये मात्र कॉन्टॅक्ट होत नाहीये. चेंडू सर बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय. एक अवंतर धावेच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट केली जाते. 8 धावा धावफलकावर लागताय. पॉवर प्ले मधलं हे दुसरं षटक टाकलं जातंय. डाव्या हाताच्या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं गेलं, आमंत्रित केलं गेलं. गोलंदाजीची तुम्ही बॉलिंग स्टाईल बघू शकता. यावेळेस भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही बघू शकता ऑस्ट्रेलियाचा टूर जो संपन्न झाला आणि भारतीय संघाने जो इतिहास घडवला, मागच्या 32 वर्षामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पराभूत न झालेल्या वाका खेळपट्टीवर यावर्षी मात्र युवा क्रिकेटपटूंचा भरणा असलेल्या भारतीय संघानं ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन त्या संघाला पराभूत करण्याचा मोठा भीम पराक्रम केला आणि भारतीय संघ मात्र निश्चितच विजयी होऊन परतला. शॉर्टपिच चेंडू यावेळेस ऑफ स्टंपवर शफल होतोय. अप्रतिम स्ट्रोक खेळला जातोय. नो चान्स. क्षेत्ररक्षक धावतोय, मात्र चेंडू सरळ वेगानं ट्रॅव्हल करतोय. डीप मध्ये लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. दत्ता यांच्या बॅटमधून आलेला अप्रतिम स्ट्रोक. 4 रन्स. अप्रतिम स्ट्रोक. शॉर्टपिच चेंडूचा समाचार घेत असताना दत्ता यांच्या बॅटमधून आलेला हा अप्रतिम फटका तुम्ही बघताय. धावसंख्या वेगानं वाढेल. 12 धावा. यावेळेस गोलंदाज तुम्ही बघत असाल की एक मोठा स्टार्ट घेतोय दीपक. शॉर्टपिच चेंडू डिलिव्हर केला गेला. पंचांच्या उजव्या बाजूने त्या ठिकाणी अँगल बनवतोय. बॅट्समनला बीट करण्याचा प्रयत्न असेल, मात्र नियंत्रण सुटतंय. शॉर्टपिच डिलिव्हरी केली गेली. आखूड टप्प्याच्या चेंडूचा समाचार घेत असताना अप्रतिम स्ट्रोक खेळला गेला. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 रन्स. धावसंख्या वाढेल 12. दीपक पुन्हा एकदा.
पुन्हा एकदा खराब चेंडू. ओ येस, रिप्ले बघतोय आपण. 4 रन्स. बॅक टू बॅक सलग 2 बिग हिट केले जात आहेत दत्ता यांच्या बॅटमधनं. सलग 2 चौकार. यावेळेस रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न फसतोय. चेंडू सरळ बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय. आवश्यकता नव्हती. या अगोदरच्या दोन्ही चेंडूवर अप्रतिम स्ट्रोक खेळले गेले होते. यावेळेस मात्र नियंत्रण सुटतं बॅट्समन कडनं. धावसंख्या 16 धाव फलकावू लागत आहे. पॉवर प्ले मधलं दुसरं षटक 59 धावांचा पाठलाग करतोय. बॅटिंग करणारा संघ जय बजरंग संघ, स्थानिक संघ. यावेळेस स्टॉप एज. ओ येस, विकेटच्या मागच्या बाजूला सुंदर असा झेल. खेळाडू दत्ताजी झेल बाद. येस, या अगोदर एक अप्रतिम अशी डिलिव्हरी टाकली गेली. गुडलँड स्पॉटवर पिच केला गेला चेंडू. एक बिग हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. दत्ता यांच्याकडनं टॉपेज होतोय. विकेटच्या मागच्या बाजूला एक सुंदर झेल जयलाल राठोड यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी टिपला जातोय. एक चांगला झेल घेतला जातोय आणि जय बजरंग संघाला पहिला धक्का या ठिकाणी दत्ता यांच्या रूपाने बसतोय. पहिल्या विकेटचं पतन होतोय. नवीन बॅट्समन सुदाम. ओहो, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. चांगल्याच्या योग्य टप्प्यावर त्या ठिकाणी चेंडू पिच केला गेला. 2 षटकाची समाप्ती होते. या चांगल्या चेंडू सोबत दुसऱ्या षटकाची अखेर होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 8 धावा या सरासरीने धाव फलकावू लागताय. 1 गडी बाद 16 धावा. अप्रतिम डिलिव्हरी. या अगोदर या दुसऱ्या षटकामधल्या तुम्ही बघितले असेल दत्ता यांच्या बॅटमधनं 2 जबरदस्त चौकार आले होते. ऑनसाइडला डीप लॉंग लेग सीमा रेषेजवळ एक 2 चांगले स्ट्रोक खेळले गेले. 2 चौकार आले. त्यानंतर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला गेला. त्यात अपयश आलं. त्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या चेंडूवर बिग हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू थोडासा राईज झाला. टॉपेज घेतला. उंच हवेत लॉफ्ट झाला. चेंडू फ्लाय झाला आणि विकेटच्या मागच्या बाजूला जयलाल राठोड चेंडूच्या खाली येत आहे आणि एक अप्रतिम झेल टिपला जातोय. जय बजरंग संघाला पहिला धक्का बसतोय. धावफलक 2 षटकाच्या खेळानंतर 1 गडी बाद 16 धावा. यस, जयलाल राठोड नाशिक शहर परिसरातील हा मोठा खेळाडू. नाशिक पोलीस, महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारा हा वेगवान गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू ओव्हर द विकेट मारा करेल. ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहे जयलाल राठोड. महत्वाचं षटक असेल. 59 धावांचा पाठलाग करतोय जय बजरंग संघ. बॅटिंग करणारा संघ. ओव्हर द विकेट पहिला चेंडू. विकेटच्या अगदी बाहेर आउटसाइड द लेग स्टंप. मुख्य पंच राजू शिंदे सरांकडनं व्हाईट बॉलचा इशारा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येतोय. या अवंतर धावीच्या माध्यमातून षटकाची सुरुवात होते. थोडीशी खराब सुरुवात असेल. थोडीशी चूक होते. वातावरण जर तुम्ही बघत असाल तर थंडगार हवा. आणि देवळाली कॅम्प शहराला मित्रांनो संपूर्ण भारतभरात थंड हवेचं शहर म्हणून ओळखलं जातं. ओ चिकी शॉट. सुप अप चायनीज फटका. स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला.
यश मिळतंय बऱ्याच प्रमाणामध्ये, मात्र खेळाडू त्या ठिकाणी धावतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेग रिझन मध्ये केलं गेलं, मात्र फेकी येईपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एकनी धावसंख्या वाढेल. 18 धावा धावपल करावं लागत आहे. जयलर राठोड लेग स्टंपवर गोलंदाजी करताय. हो हो, लेग कटर. येस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दोन्ही हात हवेमध्ये जात आहे. या षटकात आतापर्यंत 2 व्हाईट बॉल येत आहे. गोलंदाजी मार्क वर बदल केला जातोय. राऊंड द विकेट मारा करताय जयलाल. स्लोअर वन ट्राय केला गेला. टॉप एज चेंडू गली रिजन मध्ये जातोय, क्षेत्रामध्ये जातोय. उमेश त्या ठिकाणी तैनात. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 20 धावा धावफल करावं लागताय. श्रेयस स्ट्रायकिंग एंड. फुलर लेनचा हा चेंडू होता, सरळ बॅटने खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जातोय. 2 धावा वेगाने कंप्लीट केले जात आहे. एक चांगल्या दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट मैदानावर बघायला मिळते. लॉंग ऑफ सीमारेषी जवळ दीपक क्षेत्ररक्षण करतोय. बाद में तिसरं षटक प्रगतीपथावर. जयलाल राठोड पुन्हा एकदा. ओ ये एज आणि विकेटच्या मागच्या बाजूला पुन्हा एकदा एक चांगला झेल राजेशच्या माध्यमातून टिपला जातोय. जय बजरंग संघाचा आणखी खेळाडू या ठिकाणी बाद होतोय. नवीन बॅट्समन येत आहे विजय. जयलाल राठोड सक्सेस मिळवून देत आहे आपल्या संघाला. वेगवान मारा केला गेला. एज लागून विकेटच्या मागच्या बाजूला एक चांगला झेल टिपला जातोय. ओ लेग स्टंपवर टाकला जातोय चेंडू. पुन्हा एकदा नियंत्रण सुटतंय. व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंचांकडनं केला जातो. या षटकामध्ये आतापर्यंत आलेला हा तिसरा व्हाईट बॉल येतोय. 3 अवंतर धावाच्या माध्यमातून 3 धावा देखील संघाला मिळत आहे. गिफ्ट स्वरूपामध्ये त्या ठिकाणी धावा गिफ्ट केल्या जात आहे. धावसंख्या 1 नी वाढेल. 23 धावा. शॉर्टपिच चेंडू अप्रतिम स्ट्रोक खेळून काढला. यावेळी चेंडू पुल आणि चेंडू सरळ वेगानं जातोय. डीप लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन्स. जयलाल ह्यावेळेस कोलुरा टप्प्याचा हा चेंडू होता. जयलाल आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूवर धावत जात आहे. कव्हर रिजन मध्ये शॉर्ट कव्हर रिजन मध्ये चेंडू स्ट्रेअर केला गेला. फॉलो थ्रू मध्ये जयलाल त्या ठिकाणी चेंडूच्या मागे धावत आहे. षटकाची समाप्ती होते.
3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 धावा, 18 चेंडूंचा खेळ बाकी. अठरा चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 31 धावा, 3 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं, संघाच्या वतीनं 4थं षटक घेऊन येत आहे राजेश. पहिलं षटक अप्रतिम टाकलं होतं, नियंत्रित गोलंदाजी केली होती, किफायतशीर गोलंदाजी केली गेली होती. एक महत्वाचं षटक घेऊन येत आहे. 18 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता जय बजरंग संघाला असेल. विकेट किपर जयलाल राठोड क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना मैदानावर आपण बघू शकता. राजेश विजयसाठी पुढचा चेंडू, षटकातला पहिला चेंडू असेल. शॉर्ट पिच चेंडू, आखूड टप्प्याचा मारा केला जातोय. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा खाली राहतोय. एक मोठा स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बॅट्समन कडनं केला गेला. बॅट आणि बॉल मध्ये मात्र संपर्क होत नाहीये. सुरुवात षटकाची चांगली होते. छोटासा स्टार्ट तुम्ही बघू शकता गोलंदाजाकडनं केला जातोय. एनर्जी मात्र सेव्ह केली जाते. चांगला चेंडू विकेटच्या मागच्या बाजूला. विकेट किपरनी स्वतःला स्ट्रेच केलं, हवेत चूर मारून चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र चेंडू सरळ जातोय शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये. खेळाडू चेंडूच्या मागे येत आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. 1 धावसंख्या वाढेल. येस, 29 धावा धाव पलकावर लागत आहे. राजेश उर्ध विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहे. ओहो, हवेत खेळून काढलाय चेंडू. लॉंग रिझन मध्ये गणेश लोंढे चेंडूच्या मागे तैनात. चांगला रिटर्न, मात्र वेगाने 2 धावा कंप्लीट केले जात आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. ऑन द राईज खेळला गेला. हवेत चेंडू बऱ्याच वेळ होता. त्यानंतर लॉंग रिझन मध्ये चेंडू जातोय. गणेश लोंढे सीमा रेषेजवळ. महाराष्ट्र पोलीस गणेश लोंढे एक अप्रतिम रिटर्न येतोय, मात्र वेगाने 2 धावा कंप्लीट केले जात आहे. स्लोअर वन, हवेत चेंडू, नो चान्स. चेंडू पुन्हा एकदा जातोय शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये. खेळाडू चेंडूच्या मागे येत आहे. एकेरी धाव वसूल केली जाते. राजेश नियंत्रित मारा करताय, बॅट्समनला बीट करण्याचा प्रयत्न करताय. यावेळेस विकेट किपरच्या मागच्या बाजूला चेंडू केला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. 1 धावा वाढेल. ओहो, खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. गली रिझन मध्ये चेंडू जातोय. मुख्य पंचांकडनं लेग बाईचा इशारा येईल. एक अवंतर धाव मिळेल. 33 धावा धाव फलकावर लागताय. 4थं षटक प्रगतीपथावर. मोठ्या संख्येने सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेच्या पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये जे मायबाप प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेत, त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करेल. ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. धावबाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. ओ येस, पंचांचं बोट आकाशामध्ये जात आहे आणि विजय त्या ठिकाणी एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र धावबाद होतोय. जय बजरंग संघाला आणखी एक धक्का बसतोय. 3ऱ्या विकेटचं पतन होतंय. धाव संख्या 33 नाही, आता यस 33 धावा धाव फलकावर लागत आहे. 33 धावा पूर्ण होत आहे. 4 षटकाची समाप्ती होते. धाव फलकावर लागत आहे. 4 षटकानंतर 33 धावा. आता या पुढच्या 12 चेंडूंमध्ये जय बजरंग संघाला हा सामना जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 26 धावा. 12 चेंडू 26 धावा. या स्पर्धेची सामन्याची सुरुवात हिंदीमध्ये समालोचक म्हणून केली गेली. ते सन्माननीय मुन्नाजी शाह यांच्या माध्यमातून क्रिकेट विश्वामधले नावाजलेले समालोचक. या अगोदर कालच जयलाल राठोड वैयक्तिक कोट्यातलं दुसरं, संघाच्या वतीनं 5वं षटक घेऊन येत आहे. स्लॉग वर्स असतील, महत्वाचे हे पुढचे 12 चेंडू असतील, निर्णायक चेंडू असतील. ओव्हर द विकेट जयलाल राठोड. यावेळेस देखील लेग स्टंपवर टाकलेला चेंडू व्हाईट बॉल न
षटकाची सुरुवात होते. एकंदर धाव मिळेल. आता 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता. या अगोदरचं षटक जयलाल राठोड यांच्या माध्यमातून जे टाकलं गेलं होतं त्या षटकाची सुरुवात देखील व्हाईट बॉलच्या माध्यमातून झाली होती. हे षटक देखील व्हाईट बॉलच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू होत आहे. अवंतर धाव मिळेल. आता 12 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता. शॉर्टपिच चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. ड्राईव्ह केलाय. भाऊसाहेब चेंडूच्या मागे येत आहे. सिंगल कंप्लीट केली गेली. रिटर्न करतोय. थ्रो चांगला मात्र अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा वेगाने कंप्लीट केले जात आहे. फेकी येईपर्यंत बॅट्समन सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये दाखल होत आहे. 10 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. जय बजरंग शिंगवे बहुला विरुद्ध साऊथ बॉईज असा हा सामना. 11 चेंडू 23 धावा. शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा हवेत खेळून काढलाय. डीप मध्ये चेंडू जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर चेंडू. 4 रन्स. दफलकर लागताय 40 धावा आणि आता 10 चेंडू 19 धाव्यांची आवश्यकता. फुलर लेनचा हा चेंडू होता. ऑन साइडला खेळून काढलाय. जबरदस्त प्रहार. सीमा रेषेजवळ मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. खराब कम्युनिकेशन. ओ येस. डायरेक्ट हिट जयलाल राठोड यांच्या माध्यमातून. सरळ फेकी खेळाडू धावबाद. जय बजरंग संघाला आणखी एक धक्का बसतोय. आणखी एक विकेटचं पतन होत आहे. ऑन द ग्राउंड समोरच्या बाजूला व्ही क्षेत्रामध्ये लॉंग ऑन रिजन मध्ये सीमारेषेजवळ गणेश लोंढे त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. अप्रतिम रिटर्न देखील केला गेला. बॅकअप सुंदर होतं जयलाल राठोड यांच्या माध्यमातून. आणि जयलाल राठोड यांनी केली गेलेली सरळ फेकी स्टंपला डायरेक्ट हिट केलं गेलं. आणि जय बजरंग संघाचा आणखी एक खेळाडू दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र त्या ठिकाणी धावबाद होतोय. जय बजरंग संघाला आणखी एक मोठा धक्का बसतोय. धावफलक लागताय 4.3 षटकाच्या खेळानंतर. धावफलक 41 धावा. 9 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता असतील. नाव त्या नवीन बॅट्समन येतोय सोमनाथ. सोमनाथ येतोय नवीन बॅट्समन. या अगोदर मित्रांनो जे 23वा पर्व खेळलं गेलं होतं त्या पर्वाचं विजेतेपद सन्माननीय अप्पाजी देवकर यांचा संघ अप्पा 11 या बलाढ्य संघानं या स्पर्धेचं विजेतेपद पटकवलं होतं. हो हवेत खेळून काढलाय. बिग हिट. झेल सुटतोय. डीप मिड विकेट सीमा रेषेजवळ भाऊसाहेब यांच्या माध्यमातून. एक सोपा झेल त्या ठिकाणी सुटला जातोय. एक महत्वाच्या क्षणाला अतिशय निर्णायक क्षणाला मात्र चूक होते. क्रिकेटमध्ये परिसूत्र असतं. बेसिक असतं. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. मात्र जर अशी झेल तुम्ही अशी जर सोडत असाल तर निश्चितच त्याचे परिणाम या पुढच्या खेळामध्ये तुम्हाला भोगावे लागतील. सुरुवातीच्या पॉवर प्ले मध्ये कव्हर रिजन मध्ये एक झेल सुटला. आता मात्र ऑन साइडला ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू विकेटच्या अगदी बाहेर. पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवंतर धाव मिळेल. चुका होत आहे. हवेत उडालेला झेल ऑन साइडला डीप सीमा रेषेजवळ
झेल सुटतोय, त्यानंतर व्हाईट बॉल येतोय. चुकांवर नियंत्रण ठेवायला लागेल. यस, आता 44 धावा धावफलकावर लागताय. 8 चेंडूंचा खेळ बाकी, 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. शॉर्ट पिच चेंडू पुल खेळून काढलाय. डीप मध्ये चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ. अप्रतिम रिटर्न. मात्र मैदान जर तुम्ही बघत असाल तर मोठं मैदान आहे. सीमारेषा खूप दूरवर पर्यंत आहे. वेगानं धावा कंप्लीट केले जात आहे. पळून जास्तीत जास्त धावा कंप्लीट केले जात आहे. धावसंख्या 46, 4 गडी बाद. आता 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 13 धावा. निलेश स्ट्रायकिंग एंडला. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, मात्र बॅट्समॅन खोदून काढलाय. सिंगल कंप्लीट केली जाते. 5 षटकांची समाप्ती होते. धावफलकावर लागताय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा. अंतिम षटक येते. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि जय बजरंग संघाला हा सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता असेल. प्रति चेंडू 2 धावांची आवश्यकता असेल. या सराने तुम्हाला प्रत्येक चेंडूवर 2 धावा काढाव्या लागतील. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता असेल. महत्वाचं षटक या सामन्यात. हॅलो, पियुष येतोय. पियुष देखील क्षेत्ररक्षण करणारा साऊथ बॉईज संघ देखील या स्पर्धेमध्ये तब्बल या स्पर्धेत 20वं वर्ष साऊथ बॉईज संघाचं. आणि बॅटिंग करणारा जय बजरंग संघ हा स्थानिक संघ. या स्पर्धेचं हे 24वं पर्व सीझन आणि सलग 24व्या सीझनमध्ये देखील बॅटिंग करणारा जय बजरंग संघ यात सहभागी होतोय. त्या संघाचं देखील विशेष कौतुक असेल. अंतिम षटक 6 चेंडू आणि 12 धावा हा सामना जिंकण्यासाठी. पियुष गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 6 चेंडू 12 धावा. हो, ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मध्ये चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. खराब रिटर्न, खराब बॅकअप केलं जात आहे. 3 धावा कंप्लीट होत आहे. ऑन साइडला एक चांगला फटका खेळला गेला. डीप मध्ये चेंडू त्या ठिकाणी फिल्डरनं देखील क्षेत्ररक्षण केलं. त्या ठिकाणी रिटर्न मात्र खराब येतोय. 3 धावा वेगाने कंप्लीट केले जात आहे. आता हा सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता असेल. खराब बॅकअप केलं गेलं. साऊथ बॉईज संघाकडनं मात्र या सामन्यामध्ये भरपूर चुका झाल्या. या चुकांकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल, नियंत्रण ठेवावं लागेल. क्षेत्ररक्षणाच्या सजावटीमध्ये थोडंसं पियुष गोलंदाज बदल करतोय. डीप लॉंग लेग रिजन मधला खेळाडू आतमध्ये बोलवला जातोय. पॉइंट रिजनचा खेळाडू थोडासा डीप घेतला जातोय. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. श्रेयस सोमनाथ. खराब चेंडू. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू विकेटच्या अगदी बाहेर. पंचांकडनं इशारा येतोय. व्हाईट बॉल असेल. अवंतर धाव मिळेल. आता 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता असेल. नियंत्रण होतंय. यावेळेस देखील पियुष कडनं चूक होते. लेग स्टंपवर गोलंदाजी केली जाते. नियंत्रण सुटतंय. पियुष ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू ऑन द राईज थोडासा स्ट्रेअर केला गेला. पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय. डीप मधला खेळाडू थोडासा धावत येतोय. धावबाद करण्याची संधी असेल. ओ येस. स्क्वेअर लेग पंचांचा बोट आकाशाकडे जातोय आणि दुसरी धाव त्या ठिकाणी घेण्याच्या प्रयत्नामध्ये खेळाडू धावबाद होतोय. बॅक टू द पवेलियन. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये सोमनाथ त्या ठिकाणी धावबाद होतोय.
मैदानाच्या डाव्या बाजूला पॉइंट रिजन मध्ये स्ट्रोक खेळला गेला, खेळाडू चेंडूवर धावत येतोय, एक अप्रतिम रिटर्न त्या ठिकाणी केला गेला. विकेट किपर मात्र आपलं काम अतिशय जबाबदारीने पूर्ण करतोय. खेळाडू धावबाद होतोय आणि खेळाडू कक्षामध्ये परत जातोय. आता हा सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 7 धावा. पहिल्याच सामन्यामध्ये मात्र क्रिकेटचा स्तर प्रचंड उंचावतोय. हाय व्होल्टेज ड्रामा, अप्रतिम खेळ खेळला जातोय आणि याच दर्जाच्या खेळासाठी, याच स्पर्धेसाठी, याच पद्धतीच्या क्रिकेटसाठी या स्पर्धेला ओळखलं जातं. या स्पर्धेमध्ये मित्रांनो ज्या खेळाडूच्या नावाने कैलासवासी विजय भोर ट्रॉफी, कैलासवासी विजय भोर यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली जाते. मास्टर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून सलग 24वा सीझन या स्पर्धेचा आहे. कैलासवासी विजय भोर यांचे पुतणे रोहित भोर हे देखील जय बजरंग संघाच्या माध्यमातून या स्पर्धेत सहभागी होत आहे. त्यांचं देखील स्वागत असेल. आता 4 चेंडू 7 धावा. स्टेप आउट, हवे चेंडू खेळून काढलाय. ओ यस, झेलबाद. खेळाडू झेलबाद. ऑन साइडला खेळून काढला चेंडू. चांगला स्ट्रोक होता, थोडीशी ताकद कमी पडली, एफर्ट्स कमी पडले, टायमिंग थोडासा चुकला आणि परिणाम स्वरूप काऊ कॉर्नर सीमा रेषेजवळ जयलाल राठोड चेंडूच्या खाली येत आहे आणि एक अप्रतिम झेल टिपला जातोय. आदर्श पद्धतीने चेंडूच्या खाली येत आहे आणि अलगदपणे झेल टिपला जातोय. जय बजरंग संघाला आणखी एक धक्का बसतोय. खेळाडू बॅक टू द पविलियन, माघारी परतावा लागल. आता 3 चेंडू आणि 7 धावा. 6 गडी बाद होत आहे. 52 धावा धावपलकावर लागताय. पहिल्या सामन्यामध्ये मात्र प्रेक्षकांची उत्सुकता वाढते, उत्कंठा वाढीला लागते, हृदयाची धडधड वाढते. पियुष अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक करतोय. पहिला चेंडू व्हाईट बॉल आला, त्यानंतर मात्र स्वतःला सावरलं आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपल्या संघाला घेऊन येतोय पियुष. 3 चेंडू 7 धावा. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला खेळला गेला, टायमिंग चुकतोय, मिसटाइम स्ट्रोक खेळला जातोय. डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. खेळाडू धावत येतोय. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट, वेगाने धावा कंप्लीट केल्या जात आहे. धाव संख्या 54. आता 2 चेंडू, येस येस सांगतोय मित्रांनो, 2 चेंडू 5 धावा. मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेचा हॅलो, या ठिकाणी येस सर, सुदम भाऊ. हिट विकेटचं पंचांकडनं कॉमेंटरी बॉक्सच्या दिशेने विचारलं जात आहे.
याचा निर्णय येतोय. आता हा सामना जिंकण्यासाठी सामना कंटिन्यू करायचा आहे. सामना कंटिन्यू करायचा आहे. दोन चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. 2 चेंडू 5 धावा. हा 2 चेंडू 5 धावा. मुख्य पंच अण्णाजी पार्टे अतिशय हुशार दक्ष पंच, प्रचंड अनुभव त्यांच्याही पाठीशी आहे, गाठीशी आहे. स्क्वेअर लेग पंच राजूजी शिंदे सर हे देखील एक नावाजलेले खेळाडू आहेत. पंच म्हणून देखील त्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे, अभिमानास्पद आहे. नावाजलेले पंच देखील ते आहे. आता 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. पियुष गोलंदाजी मार्कवर मारा करण्यासाठी सज्ज होतोय. 2 चेंडू 5 धावा. शॉर्ट पिच चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. खराब विकेट किपिंग, खराब विकेट किपिंग. एक महत्वाच्या क्षणाला येस सर बाईट स्वरूपामध्ये मात्र सिंगल धाव कंप्लीट केली जाते. या महत्वाच्या क्षणाला या ठिकाणी एक बाईटच्या माध्यमातून सिंगल धाव त्या ठिकाणी गिफ्ट केली गेली. एकनी धावसंख्या वाढेल. आता एक शेवटचा चेंडू येतोय आणि 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता असेल. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. पहिला सामना मात्र अप्रतिम क्रिकेट खेळला जातोय. स्तर उंचावतोय. स्टँड अप क्रिकेट मैदानावर बघायला मिळतंय. पियुष गोलंदाजी मार्कवर 1 चेंडू 4 धावा. एज ओ त्या ठिकाणी मिस फिल्डिंग, फंबल. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. यावेळेस मात्र तिसरी धाव कंप्लीट होते. या ठिकाणी सामना पंचांचा निर्णय येणे बाकी. पंचांचा निर्णय येतोय. खेळाडूंनी बाहेर थांबायचंय. मित्रांनो जय बजरंग संघ, जय बजरंग संघ बाहेर थांबायचंय. हॅलो गणेश सर प्लीज प्लीज बाहेर थांबा. पंचांचा निर्णय येणे बाकी. पंचांचा निर्णय येणे बाकी. 1 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता असताना एज चेंडू सरळ विकेट किपरच्या मागच्या बाजूला जातोय. पंचांचा निर्णय येणे बाकी. पंचांचा निर्णय येईल. पंचांच्या निर्णयाचा आपण सन्मान करायचा आहे, आदर करायचा आहे. राजू सर 3 धावा. येस 3 धावा कंप्लीट होत आहे आणि हा सामना हा हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी मैदानावर बघायला मिळतोय. पहिला सामना त्या ठिकाणी अनर्नित होतोय. सुपर ओव्हर असेल, सुपर ओव्हर असेल. पहिला सामना आणि विजय भोर ट्रॉफीचा स्टँडर्ड मैदानावर बघायला मिळत आहे. अप्रतिम क्रिकेट 24वा सीझन. चला लवकर दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल 3 बॅट्समन आणि आपला गोलंदाज याची यादी द्यायची आहे. लवकरात लवकर, वेळ वाया घालवायचा नाहीये. कॅप्टन दत्ताजी, कॅप्टन आपल्या खेळाडूंची यादी द्यायची आहे लवकरात लवकर. नाही भाऊ त्यांना लागेल ना यांचा कोण बॉल त्या हिशोबाने बॅट्समन पाठवतील. जय बजरंग आपला गोलंदाज लवकर सांगा प्लीज. बॅट्समन मास्टर स्पोर्ट्स प्रेझेंट कैलासवासी विजय भोर ट्रॉफी आजपासून या स्पर्धेची सुरुवात होते आणि सुरुवातीला ज्या पद्धतीनं मैदानावर आपल्याला खेळ बघायला मिळाला, क्रिकेट बघायला मिळालं, यस याच साठी ही स्पर्धा ओळखली जाते. आपलं स्तर स्टँडर्ड ऑफ क्रिकेट मैदानावर बघायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ खेळला गेला. पहिलाच सामना टाय होतोय. धावसंख्या समान होते. 1 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता असताना 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. बॅट्समन प्लीज. चला बॅट्समन दत्ताजी. हा
राठोड साहेब बॉलर तुम्ही टाकताय ओके. चला बॅट्समन बॉलर जयलाल राठोड महत्वाचं षटक सुपर ओव्हर मधलं षटक टाकण्यासाठी येत आहे. राजेश ओके थँक्यू राजेश. साऊथ बॉईज संघाकडनं राजेश येत आहे. आज मात्र सिडको परिसरातील अनेक खेळाडू नावाजलेले खेळाडू साऊथ बॉईज संघाकडनं खेळताना मैदानावर तुम्ही बघू शकता की कॉम्बिनेशन तयार केलं गेलं. दोन संघ मात्र एकत्रितपणे या मैदानावर एकत्र येत आहे आणि लढत आहे. हॅलो चला लवकर बॅट्समन दत्ताजी प्लीज. नाही नाही लवकर चला प्लीज 12 वाजले. चला क्षेत्ररक्षण लागलंय. येस दत्ताजी आणि सुदाम हे दोघं येत आहे ओपनिंग बॅट्समन. सुपर ओव्हर फेस करण्यासाठी एक महत्वाचं षटक निर्णायक षटक फेस करण्यासाठी दत्ताजी आणि एक अनुभवी बॅट्समन दत्ता यांना त्या ठिकाणी पाठवलं जात आहे टीम कडनं. रोहित परब कृपया आपला निर्णय कळवायचा आहे. सत्यम संघ फिल्डिंग यस थँक्यू. स्ट्राइक घेतोय सुदाम नॉन स्ट्राइक एंडला दत्ता. गोलंदाजी मार्क वर तुम्ही बघू शकता या ठिकाणी राजेश देवळाली कॅम्प एंड कडनं कैलासवासी विजय भोर चषकाचा आजचा हा उद्घाटनाचा पहिला दिवस आणि या उद्घाटनाच्या पहिल्या सामन्यामध्ये मात्र अप्रतिम क्रिकेट बघायला मिळतंय. लाजवाब क्रिकेट सुंदर. सुदाम स्ट्राइक घेतोय नॉन स्ट्राइक एंडला. जय बजरंग संघाच्या खेळाडूंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती असेल थोडं मागे सरकायचंय. विजूभाऊ अनिल भाऊ पाटोळे थोडस विजूभाऊ पोरजे थोडस मागे सरका. जय बजरंग संघ विनंती असेल थोडस मागे सरका प्लीज. सहकार्य करा थँक्यू सर्वांचा आभार असेल. शिंगवे संघ सलग 24वा सीझन मध्ये राजेश गोलंदाजी मार्कवर सुपर ओव्हर या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर. राजेश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंग एंडला स्ट्राइक घेतोय सुदाम. ओ हवे चेंडू लॉफ्ट केलाय मिस टाइम स्ट्रोक. जयलाल राठोड चेंडूच्या खाली यस इज गन झेल बाद. पहिल्या चेंडूवर राजेश अप्रतिम चेंडू टॉप एज आणि खेळाडू नवीन बॅट्समन मात्र विकेटच्या मागच्या बाजूला ज्या पद्धतीने जयलाल राठोड ज्या चेंडूच्या खाली येत आहे आपल्या विरुद्ध बाजूला हवेत उंच उडालेला झेल त्या ठिकाणी अतिशय सुंदरपणे सुरेखपणे त्या ठिकाणी टिपला जातोय अलगदपणे टिपला जातोय. जयलाल राठोड लाजवाब आपलं स्टँडर्ड मैदानावर दाखवतोय क्लास दाखवतोय. राजेश नवीन बॅट्समन येतोय. विजय नॉन स्ट्राइक एंडला स्ट्रायकिंग एंडला तुम्ही बघू शकता अनुभवी बॅट्समन जुना खेळाडू अनेक वर्ष भारत मातेची सेवा देखील त्यांनी केली आहे. आर्मी मॅन म्हणून देखील ते ओळखले जातात. आता मात्र ते महिंद्रा अँड महिंद्रामध्ये सेवा करत आहे. अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. अनुभवी क्रिकेटपटू म्हणून त्यांना ओळखलं जातं. स्ट्राइक घेत आहे दत्ताजी. ऑफ स्टंपवर टाकलेला सुरेख चेंडू सुंदर चेंडू गुडलँड स्पॉटवर त्या ठिकाणी चेंडू पिच केला. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा राईस होतोय. बॅट आणि बॉलमध्ये दूरपर्यंत कॉन्टॅक्ट होत नाहीये. चेंडू सर्व वेगानं ट्रॅव्हल करतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन ग्लोव्जमध्ये जाऊन विसावतोय. सुंदर चेंडू अप्रतिम गोलंदाजी सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत 2 चेंडू येत आहे सुपर ओव्हर मधले. पहिल्या चेंडूवर विकेट घेतलं गेलं त्यानंतर दुसरा चेंडू मात्र निर्धाव येतोय. राजेश ओव्हर द विकेट. हो सुरेख अप्रतिम लाजवाब अवर्णनीय
एक सुरुवातीला जयलाल राठोड षटक टाकणार होते, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मीटिंग झाली, चर्चा झाली, त्यानंतर राजेश यांना त्या ठिकाणी इन्व्हाइट केलं गेलं. निर्णय कुठेतरी यशस्वी ठरतोय. हो, यावेळेस मात्र ओव्हर पिच डिलिव्हरी ऑन साईडला खेळून काढलाय. वाईडिश लॉंगर रिझन मध्ये गणेश लोंढे चेंडूच्या मागे येत आहे. अप्रतिम रिटर्न, सुंदर फिल्डिंग, चांगला थ्रो देखील केला जातोय. 2 धावा वेगाने कंप्लीट केले जात आहे. चौथ्या चेंडूवर मात्र 2 धावा वसूल केले जात आहे. सुपर ओव्हर मधलं षटक 4 चेंडू पूर्ण होत आहे आणि धावफलकावर लागत आहे 1 गडी बाद 2 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहे राजेश. अप्रतिम गोलंदाजी, हवेत खेळून काढलाय, बिग हिट. ओहो, क्या बात है, व्हाट अ शॉट. इकडे गोलंदाजाकडनं मात्र चूक होते. या अगोदरचे 3 चेंडू सुरुवातीचे अप्रतिम टाकले, यावेळेस मात्र ओव्हरपिच डिलिव्हरी आणि अप्रतिम स्ट्रोक, अप्रतिम टायमिंग आणि एक सुरेख फटका. षटकार या स्पर्धेतील पहिला षटकार दत्ता यांच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या 1 गडी बाद 8 आणि शेवटचा चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. पहिली धाव कंप्लीट होते. खेळाडू वेगाने चेंडूवर धावत येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट होत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मात्र जयलाल राठोड त्या ठिकाणी खेळाडूला बाद करताय. ओहो, शेवटच्या 2 चेंडूवर येस 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 ऑल आउट या ठिकाणी होतोय. दोन्ही विकेट त्या ठिकाणी डाऊन होत आहे, पडत आहे. मात्र शेवटच्या 2 चेंडूवर अप्रतिम स्ट्रोक खेळले गेले. धावसंख्या 10. सुपर ओव्हर संपतंय. हॅलो, बॅट्समन प्लीज. साऊथ बॉईज, येस, साऊथ बॉईज संघाकडनं आघाडीचे बॅट्समन, ओपनर बॅट्समन तुम्ही बघू शकता. ब्ल्यू टॉप, ब्ल्यू जर्सीमध्ये जयलाल राठोड येत आहे. आपल्या आक्रमक बॅटिंगसाठी, स्फोटक बॅटिंगसाठी, विध्वंसक बॅटिंगसाठी त्यांना ओळखलं जातं. अष्टपैलू खेळाडू. त्यानंतर गणेश लोंढे, दोन्ही खेळाडू मित्रांनो महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत आहेत. पोलीस आहेत, खेळाडू म्हणून देखील ते अव्वल कामगिरी करत असतात. आज देखील मैदानावर आपण बघितलं असेल लाजवाब क्रिकेट ते खेळत आहे. आणि 2 आघाडीचे बॅट्समन जयलाल राठोड येत आहे, गणेश लोंढे येत आहे. दोन्ही उजव्या हाताचे आक्रमक बॅट्समन म्हणून त्यांना ओळखलं जातं. येस, 11 धावांचं टार्गेट असेल. येस, गोलंदाजीची धुरा, चेंडू दिला जातोय, तो इन्व्हाइट केला जात आहे उंच पुरा देहेष्टीचा. येस सर. हा, ही टाय झाली तर परत सुपर ओव्हर का अण्णाजी, परत सुपर ओव्हर. यानंतर पुन्हा एकदा सुपर ओव्हर आणि त्यानंतर विकेट. येस, लक्ष द्यायचंय मित्रांनो, हा सुपर ओव्हर जर टाय झाला तर यानंतर पुन्हा एकदा एक सुपर ओव्हर असेल दत्ताजी. यानंतर पुन्हा एकदा सुपर ओव्हर असेल, त्यानंतर मात्र त्या विकेट्स काउंट केले जातील. आणि अण्णाजी आपण सांगून द्यायचं आहे कॅप्टन्सला, पंचांना विनंती असेल. बॅट्समन जयलाल राठोड, स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश लोंढे, गोलंदाजी मार्कवर गणेश. सामना सुरू होतोय. 11 धावांचा टार्गेट असेल. पहिला चेंडू
पहिला चेंडू आक्रमक स्ट्रोक. येस, 6 रन. चेंडू. जयलाल राठोड, मी अगोदर म्हटलं होतं की त्यांना ओळखलं जातं विध्वंसक स्फोटक बॅटिंगसाठी. पहिल्या चेंडूवर मोठा स्ट्रोक खेळला जातोय, बिग हिट केला जातोय. धावसंख्या पहिल्या चेंडू नंतर 6. ऑन साइडला फुल टॉस चेंडू खेळून काढलाय. ऑन ड्राईव्ह, खराब क्षेत्ररक्षण, चूक होते. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, थ्रो केला जातोय, खराब बॅकअप. 2 धावा वेगाने कंप्लीट केले जात आहे. या 2 धावांच्या मदतीनं 8 धावा धावफल करावं लागत आहे. प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी बिगिट केले जातोय. आक्रमक पवित्रा धारण करताय जयलाल राठोड. 8 धावा धावफल करावं लागत आहे. खराब विकेट कीपिंग. यावेळेस सिंगल कंप्लीट केली जाते. येस, एज. विकेटच्या मागच्या बाजूला मात्र झेल देखील घेण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न फसतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. 9 धावा धावफल करावं लागताय. आता 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. सुपर ओव्हर खेळलं गेलं सामन्यामध्ये, मात्र या अगोदरच्या षटकाच्या अगोदर, सुपर ओव्हरच्या अगोदर अप्रतिम खेळ केला गेला आणि त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये पहिले 3 चेंडू देखील अप्रतिम त्या ठिकाणी टाकले गेले. शेवटच्या 2 चेंडूवर दत्ता यांच्या बॅटमधून अप्रतिम स्ट्रोक आले होते. यावेळेस पहिल्या चेंडूवर जयलाल राठोड मात्र आक्रमक पवित्रा धारण करताय. षटकार येतोय आणि सामन्याचं चित्र आता मात्र स्पष्ट होत आहे. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. फुल टॉस चेंडू स्टेअर केलाय, सरळ बॅटने कॉपी बुक स्टाईलने खेळला गेला. सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं गेलं, मात्र फेकी येईपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या समान होते. 10 धावा धावफल करावं लागत आहे. आता 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. डीजे वाले भाई कौन है? डीजे वाला भाई 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता असेल. या स्पर्धेचा पहिला सामना मैदानावर खेळला जातोय. टॉप एज. झेल सुटतोय.